मनसेचे नेते अमित ठाकरे आज नवी मुंबईमध्ये येणार आहेत आणि गेल्याच आठवड्यामध्ये अमित ठाकरे यांनी नेरूळमध्ये बंदिस्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं उद्घाटन केलेलं होतं, पुतळ्याचं अनावरण केलेलं होतं आणि या प्रकरणात अमित ठाकरे यांच्यासह 70 मनसेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता। मनपा प्रशासनानं 4 दिवसांमध्ये शिवस्मारकाचं उद्घाटन करत ते सर्वांसाठी खुलं केलं होतं। आता अमित ठाकरे या प्रकरणात दाखल गुन्ह्याची नोटीस स्वीकारण्यासाठी आणि शिवरायांना अभिवादन करण्यासाठी येणार आहेत आणि या पार्श्वभूमीवर अर्थातच आता मनसे ठाकरेंचं जंगी स्वागत करणार आणि मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करणे या संदर्भात झालेली आहे। भव्य एक रॅली सुद्धा काढणार आहे आणि या रॅलीद्वारे मनसे शक्ती प्रदर्शन करणार आहे। तेव्हा नवी मुंबईतल्या राजकीय वर्तुळातल्या या मोठ्या घडामोडीकडे आज लक्ष असणार आहे आणि आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी या सर्व घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून थेट जाऊया आपण मनोजकडे। मनोज, आज अशा प्रकारे नवी मुंबईमध्ये मनसेचा एक वेगळा अध्याय सुरू होणार आहे। मोठं शक्ती प्रदर्शन करत रॅली काढणारे अमित ठाकरे स्वतः यामध्ये असतील। काय एकंदरीतच आज हे सगळं चित्र असेल? अगदी बरोबर आहे। गेल्या रविवारी अमित ठाकरे हे नवी मुंबईत काही कार्यक्रमासाठी गेले असताना त्यांना कार्यकर्त्यांकडनं समजलं की नेरूळच्या चौकामध्ये जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तो तयार होऊन 4 महिने झालेले आहे, परंतु त्याचं उद्घाटन झालेलं नाही। ते स्वतः त्या ठिकाणी गेले असता त्यांना त्या ठिकाणी अतिशय घाणेरड्या कपड्यामध्ये हा जो पुतळा आहे तो बंदिस्त करण्यात आल्याचं दिसलं होतं आणि त्यांनी आक्रमक होऊन या पुतळ्यावरचे सगळे जे काय आच्छादन होतं ते सगळं काढलं होतं आणि त्यानंतर मुंबई पोलिसांनी नवी मुंबई पोलिसांनी त्या ठिकाणी गुन्हा दाखल केला होता। एका पोलीस अधिकाऱ्याला धक्काबुक्की करत त्यांनी आतमध्ये प्रवेश केला। याच्या खाली हा गुन्हा अमित ठाकरे यांच्यासह जवळपास 70 कार्यकर्त्यांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्यानंतर त्यांना गेल्या बुधवारी जे नवी मुंबई पोलीस आहेत ते नोटीस देऊन चौकशीसाठी हजर राहण्यासाठी त्यांनी बोलावलं होतं, परंतु त्यावेळी अमित ठाकरे भेटू शकले नाही आहे। त्यानंतर ते दुसऱ्या दिवशी जाणार होते, परंतु त्या ठिकाणी जो उद्घाटनाचा कार्यक्रम होता त्यामुळे ते तिथल्या पोलीस आयुक्तांनी त्यांना न येण्याची विनंती केली होती। त्याला मान देत त्यांनी आता रविवारी यावं असं सांगितलं होतं आणि आज अमित ठाकरे शिवतीर्थावरून साधारणतः 10:30 ते 11 वाजेच्या सुमारास जाणार आहेत। तत्पूर्वी मात्र नवी मुंबईचा जो टोल नाका आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्यांचं स्वागत करण्यात येणार आहे। त्यानंतर ते जे आहे जो चौक आहे त्या ठिकाणी ज्या ठिकाणी हे सगळं झालं होतं तिथे शिवाजी महाराजांना अभिवादन करतील आणि तिथून रॅलीद्वारे म्हणजे जवळपास 4 ते 5 हजार मनसे कार्यकर्ते उपस्थित राहतील असा अंदाज आहे। त्यांच्यासोबत ते नेरूळ पोलीस स्टेशनला जाऊन ती जी नोटीस आहे ती स्वीकारणार आहे। एकंदरीतच येत्या स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे राज्यामध्ये आणि त्याच पार्श्वभूमीवर असा मुद्दा मिळाल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना सुद्धा या मुद्द्याला आपल्याकडे आकर्षित करून लोकांना कशा प्रकारे राजकीय वातावरण सुद्धा तापवण्याचा हा मनसेचा प्रयत्न असणार आहे। निश्चितच मनोज, जरूर लक्ष ठेवून राहा, वेळोवेळी चर्चा करूया, आणखी तपशील जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। मनोज कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते।